ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊ. उद्धव ठाकरे हे सांगलीत जाऊन त्यांनी सांगलीत उमेदवारी घोषित केली. मुंबईमध्ये रामटेकची जागा आमचीच होती. आता विद्यमान जागा होती, आमची सिटिंग सीट होती, ती आम्ही काँग्रेसला दिली. तिथे काल अर्ज भरला, त्या बदल्यात आम्ही ईशान्य मुंबई लढू असं ठरलं. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की काही मतभेद आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह असतो 48 मतदारसंघात, आमच्याही लोकांचा आग्रह, कोल्हापूरला आमच्या लोकांचा आग्रह आहे अजूनही. पण आम्ही म्हणालो, उद्धवजी गेले शाहू महाराजांकडे आणि त्यांना पाठिंबा दिला मोठ्या मनाने. अमरावती आमची सिटिंग जागा आहे, रामटेक आमची सिटिंग जागा आहे. आम्ही काय अशी खळखळ करतो आहे का? नाही. ठीक आहे, ज्या गोष्टी ठरल्या बैठकीत त्या ठरल्या. बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन 7 जागांवरती उमेदवार घोषित केले. चांगली गोष्ट आहे. अद्यापही काही शक्यता आहे. शेवटपर्यंत आशेची किरणं आम्हाला दिसत आहेत. प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेबांना सुद्धा हुकुमशाही विरुद्ध लढायचं आहे. त्यांच्या आजोबांनी जो या देशाला विचार दिला आहे, समतेचा, संविधानाचा, तो बाळासाहेबांनाच पुढे न्यायचा आहे. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत ना. आम्ही त्यांना 5 जागांचा प्रस्ताव दिला, तो कायम आहे आणि चर्चा अद्याप संपलेली नाही. दानवे म्हणतात की मला आजही भाजपची ऑफर आहे. तर तिकडे शिरसाट म्हणतात की त्यांचं आम्ही स्वागत करू. नाराजी अजून आहे का? कारण का मातोश्रीवर देखील समजावणार बघा, दोन्ही नेत्यांना. कोणाकडे काय ऑफर असेल आणि कोणी जाहीरपणे ऑफर आहे असं सांगत असेल तर मग त्यांनी त्या ऑफरचा विचार करावा. पण दानवे हे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत. आम्हाला ऑफर असतात, आम्ही बाहेर त्याचं डांबरा पिटत नाही. कशाला सांगू? एक तर मुळात आम्हाला ऑफर द्यायची हिंमत नाही. आम्हाला ऑफर द्यायची हिंमतच होणार नाही कोणाची. एवढे आमचे पाय घट्ट मजबूतीनं शिवसेनेच्या मातीत आम्ही रोवलेले आहे. संभाजीनगरला चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आणि ते अंतिम. बुलढाणा, वाशिम, यवतमाळ असेल त्या ठिकाणी तुम्ही जरी वंचितसोबत शेवटपर्यंत चर्चा करणार असं म्हणत असलं तरी त्यांनी तुमच्या विरोधात उमेदवार दिलेले आहे. ठीक आहे, लोकशाही आहे. शिवसेनेच्या विरोधातच जास्त उमेदवार दिले. ठीक आहे, 48 जागा आहेत महाराष्ट्रात. त्यांनी रामटेकलाही उमेदवार उभा केला आहे, त्यांना पाठिंबा दिला काँग्रेस. नागपूरला पाठिंबा दिला आहे काँग्रेसला. चांगलं आहे ना, ते त्यांच्या पद्धतीनं भूमिका घेत असते. पण महाविकास आघाडी आग्रही होती प्रकाश आंबेडकरांसाठी, अजूनही आग्रही आहे. होते कशा? आजही आम्ही आग्रही आहोत ना. वंचितची आणि शिवसेनेची सगळ्यात आधी युती झाली, मग महाविकास आघाडी. पण अमोल कीर्तीकर म्हणतात की प्रचार करणार नाही. संजय निरुपम म्हणतात की अमोल कीर्तीकर यांचा प्रचार करणार नाही. कसं पाहता याकडे? धर्म पाळला नाही, कसं बोलता? केजरीवाल तुरुंगात आहेत, हेमंत सोरेन तुरुंगात आहेत. ईडीनं खोट्या कारवाया केलेल्या आहेत आणि सोरेन आणि केजरीवाल यांना काँग्रेसनं संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे. कळलं?